ती जे बोलली आहे ते सगळं विसरण्याचा प्रयत्न कर आणि तिला घरी परत घेऊन ये. का परत आणू तिला? मी नव्हतं सांगितलं तिला घरी जायला. आणि इथे येऊन ती करणार काय ग? भांडण, मोठ्यांचा अपमान. आधी हे बघ, आजपर्यंत मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत आलो, पण या बाबतीत मी तुझं नाही ऐकणार. ती जे काही वागली त्या बाबतीत मी तिला क्षमा करू शकणार नाही. आज तो भाऊ आला होता ऑफिसमध्ये. आता आणखी काय हवंय त्याला? नाही, त्याला काही नकोय. उलट त्यानेच एक गिफ्ट दिलंय शार्दूलसाठी. फेकून द्या. त्या माणसाने दिलेली एक वस्तूही नकोय मला माझ्या घरात. तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना मी तुम्हाला सोडून इथे आलीये त्याचा? हे बघ मानसी, या विषयावरती आपलं आधी बोलणं झालंय. तुम्हाला विचारून माहेरी गेली नाहीस ना, मी तुला जा असं सांगितलं. तू स्वतः गेलीस तेव्हा स्वतः परत ये. ती माझ्या जाळ्यात अडकली. गुड. पण ती जरी तुझ्या प्रेमात पडली असेल तरी तू उगाच इमोशनली वाहवत जाऊ नकोस म्हणजे झालं. कारण आपण हे जे सगळं काही करतोय ना ते फक्त तिच्याकडून पैसे उकळण्यासाठी. नाही तर करायला जशी लेख आणि होईल भलतच. बाबा निघते मी. खरं तर मला जायचं नाहीये, पण तुम्ही मला घरातून हकलताय, त्यामुळे माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. मलाही काही मान आहे, इगो आहे. खरं म्हणजे मी आता तिथे जाणं हा माझा अपमानच आहे. मानसी, बघ, एक गोष्ट लक्षात ठेव बाळा. संसार जोडणं आणि तोडणं दोन्हीही गोष्टी बाईच्या हातात असतात. तेव्हा बाईने समजुतीने वागणं खूप गरजेचं आहे, हो की नाही? जास्त ताणू नकोस मानसी. हे बघ, संयमाने वाग जरा. डोकं शांत ठेव. बघते मी. येते. अरे हा कोण आहे? मास्तर आहे तिचा. अरे पण मास्तर आणि ती बाहेर काय करतात? अरे शिकवणी सुरू आहे. बघ रे बाबा, हा मास्तर तिला बाहेर काहीतरी भलतच शिकवायचा आणि तुझ्या तोंडचा घास हिरावून न्यायचा. अरे माझ्या तोंडचा घास पळवायचं म्हणजे काय खायचं काम नाही. पण या मास्तरची खबर घ्यायलाच हवी. नक्की आहे तरी कोण हा? आई बाबा कसं आहे? ठीक आहे. अरे तू नाश्ता करून आलीस की मी काही? नको, मी आहे आत. मानस, बघितलं बघितलं केवढा माज आहे तिला. एवढं सगळं झालं तरी अक्कल नाही आली. तिकडे तिचा बाबा हेच म्हणत होते. त्यांनी माफी मागितली माझी तिच्या वतीने, पण तिला काही आहे का त्याचं? डोकं शांत ठेव आधी. डोकं शांत ठेव. कोणीतरी एकाने नमतं घ्यायला हवं ना. आणि आता ती आली आहे ना परत. तू आता मला थांबवलं म्हणून, नाहीतर आधी शांत हो आधी. दादा, वहिनी, पुन्हा एकदा मी तुमची माफी मागतो तिच्या वतीने.